तर मंडळी नमस्कार. तुम्हा सर्वांचे निसर्ग ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो आपण प्युअर गावठी कुक्कुटपालन करतो. तर मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहे आणि फारसा वातावरणामध्ये सुद्धा बदल होत चाललेला आहे. मित्रांनो कधी ऊन तर कधी पाऊस येत आहे आणि कालच आमच्या इथे वादळी वाऱ्यासकट पाऊस आला. मित्रांनो तुम्ही पाहू शकता की जमीन कशी ओली आहे. मित्रांनो खूप सोसाट्याचा वारा होता आणि पाऊस होता. तर अशा मित्रांनो संकटाला सामोरं जाऊन आपल्याला व्यवसाय करावा लागतो. आपला मित्रांनो घराच्या शेजारी तसाच परसबागेमधील हा छोटासा कुक्कुटपालनचा फार्म आहे. मित्रांनो तर आपल्या फार्मवरील पक्षी बघू शकता. तर मित्रांनो हे जे तुम्ही काही बघत आहे तर हे मित्रांनो आपले नुकतेच 1.5 महिन्याचे पक्षी झाले आहे आणि पक्ष्याची क्वालिटी बघू शकता. मित्रांनो किती सुंदर पक्षी आहे आणि देखणी आहे. काय निसर्गाची किमया आहे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती सुंदर पक्षी आपल्या इथे तयार झाले आहे. मित्रांनो हे मार्च महिन्यात आपण अंड्यावरती कोंबडी बसवली होती तेच पिल्ले आहे. मित्रांनो टोटल मित्रांनो आपले 20 पिल्लं आहे. मित्रांनो आणि 20चे 20 पैकी 20ही आपले जगलेले आहे. एकही पिल्लू मित्रांनो आपलं मेलेलं नाही आहे. मॉर्टिलिटी झालेली आहे. पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे आपले ही पिल्लं आहे आणि यांना आपण वेळोवेळी मित्रांनो आता काय झाले आहे की पिल्ल्याची वाढ होत आहे. तर मित्रांनो याच्या शरीरातील कॅल्शियमची पूर्तता खाद्यामधून तितक्याशा प्रमाणात होत नाही. म्हणून आपण यांना मल्टीविटॅमिन आणि कॅल्शियम अशा दोन्ही मित्रांनो मिक्स करून आपण आठवड्यातून 2 दिवस देत आहोत. तर मित्रांनो असे जर आपण केले तर मित्रांनो त्यांची कॅल्शियमची पूर्तता होईल शरीरातली आणि ते मित्रांनो एकामेकाला भांडणं नाही होणार आणि पंख उपसणार नाही. असे मित्रांनो आपल्याला समस्या उद्भवणार नाही. आता इकडे साईडला बघू शकता तर ही सोबाबूळ आपण कट केली आहे. ती पण मित्रांनो पक्षी हे आनंदाने खातात. आता ही एक कोंबडी आहे आपली या पिल्लाच्या सोबतची. तर पाहू शकता मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो 12 कोंबडे आहे. मित्रांनो याच्यामध्ये आणि 7 मादे आहे आणि बाकीचे जे पक्षी आहे मित्रांनो हा बघू शकता आपला हा कोंबडा किती नुकताच याला मित्रांनो 6 महिने कंप्लीट झाले आहे. 6 महिन्यामध्ये याचं जवळपास वजन मित्रांनो 1.5 किलो प्लस आहे. मित्रांनो बघू शकता आता त्याची टेल क्वालिटी आता शेपटी पण त्याला चांगल्या प्रकारे येत आहे. मित्रांनो कलर पहा हे आहे मित्रांनो गावरानची खरी ओळख आणि उंच पायाचा कोंबडा आहे. मित्रांनो हा बघू शकता आपण आणि आपल्या फार्ममध्ये बाकीच्या कोंबड्या आहे. मित्रांनो त्यामध्ये आता बघू शकता तुम्ही आत आपल्या कोंबड्या आता सायंकाळची वेळ होत आहे. मित्रांनो तर पक्षी आतमध्ये जायला सुरुवात होत आहे. मित्रांनो तर हे पक्षीसुद्धा आता आपल्या खुराड्यामध्ये जाण्याची वाट बघत आहे. मित्रांनो जसा जसा दिवस मावळतो तसे आपले पक्षी हे आपल्या घरट्यात जातात. आता ही बघा मित्रांनो पठडी काय सुंदर आपले कोंबड्या आहे आणि वरती बघू शकाल तर हा आपल्या बांबूवरती सगळे पक्षी आता मुक्कामाच्यासाठी गेलेले आहे. मित्रांनो इकडे पाहू शकता आपल्या काही खोड झालेले आहे. मित्रांनो इथे खूप येतात. आता का होतं मित्रांनो की मागील 15 दिवसामध्ये टेम्परेचर खूप जास्त होतं मित्रांनो भयानक. त्यामध्ये आपले 2 डझन मित्रांनो अंडी आपली खराब होऊन गेली. इतका उकाडा होतो मित्रांनो. आतासुद्धा आभाळ येते मित्रांनो तर या वेळेला उकाडा होते भरपूर असा आणि अधोमधात मित्रांनो भरपूर पाऊस असा झालेला आहे. आठवड्यातून 2-3 दिवस आपल्याकडे पाऊस झालेला आहे. मित्रांनो अशावेळी मित्रांनो वातावरणात बदल जेव्हा होतात तेव्हा पक्ष्यावरती पाहू शकता गरमीच्यामुळे हे पक्षी कसे करत आहे. तर अशा वेळेस मित्रांनो आपण यांना अगोदरच आपण अँटीबायोटिक दिली आहे. मित्रांनो त्यामुळे आपले पक्षी कसल्याही अशा वातावरणात मित्रांनो आजारी पडले नाही. तर आता आपल्याकडे सध्या मित्रांनो 7 ते 8 कोंबड्या ह्या अंड्यावरती आहे आणि तितक्याच कोंबड्या मित्रांनो आपल्या ह्या खूड बसलेल्या आहे. पाहू शकता आपण या व्हिडिओमध्ये आता ह्या खूड झाली आहे. इकडे बघू शकता एक खूड झाली आहे. इथे 2 मित्रांनो या डालग्यामध्ये आपल्या 2 कोंबड्या खूड आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो आपले गावरान आपण गावठी कुक्कुटपालन करतो
आणि आजच मित्रांनो थोड्या वेळात आपण एका ग्राहकाला अंडी घरूनच दिली आहे. तर आपली वेळोवेळी मित्रांनो अंड्याची पण विक्री होते, त्याच्यामधून आपण खाद्याचा खर्च भागवतो मित्रांनो आणि काही पैसे आपल्याला उरतात. काही आपण घरचे असं वेस्टेज असं तसं करून बाजारातलं काही जो काही भाजीपाला मित्रांनो उरतो, शिल्लक राहतो किंवा स्वस्त कोणी देतो, तर तो मित्रांनो आपण यांना देतो आणि त्यामुळे आपल्या खाद्यामधील बचत मित्रांनो बरीचशी होते. आता इथे बघू शकता मित्रांनो, आता इथे हे सीताफळीचं झाड आहे, पाहू शकता आपण. तर याला किती सारे आपलं मित्रांनो जांभीचं झाड आहे पेरूचं, तर पेरू लागले आहे. आणि इकडे बघू शकता तर मित्रांनो आपल्याला आता पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला इथे संपूर्ण हळद लावायची आहे मित्रांनो. आपण मागच्या वर्षीसुद्धा इथे हळदीचं पीक घेतलं आहे. हळदीला मित्रांनो काही कोंबड्या सुरुवातीला मित्रांनो थोडीशी काळजी घ्यावी लागते. इकडे आपण थोडं पॅक करून देऊ आणि इकडे संपूर्ण हळद लावून घेऊ. आणि इथे बघू शकता आपले 2 लिंबोणीचे झाडं आहे मित्रांनो. तर आमचा नागपूर जिल्हा असल्याकारणाने आपल्या इकडे लिंबाचं भरपूर असं उत्पादन, संत्रा फळवर्गीय पिकाचं आपल्या इकडे उत्पादन होते. तर आपण इथे 2 असे लिंबोणीचे झाडं लावले आहे मित्रांनो. याची सावली राहते, आपण इथे पाणी सोडतो, इथे थंडावा राहते मित्रांनो. आणि कुक्कुटपालनामध्ये सुद्धा आपल्याला लिंबोणीच्या झाडाचा भरपूर असा उपयोग होतो. हिस्ट्रोकपासून त्यांची सुरक्षा करण्यासाठी आपण पाण्याद्वारे मित्रांनो त्यांना वेळोवेळी लिंबू देतो, जेव्हा की ऊन जास्त होते. ह्या संपूर्ण परिसरात मित्रांनो आपल्याला हळद लावून घ्यायची आहे. आताच नुकती आपण मार्च महिन्यात हळद काढली आहे आणि त्याची हळद पावडरसुद्धा मित्रांनो विक्री केली आहे, काही आपण घरच्यासाठी ठेवली आहे. तर इथे सुद्धा आपण ज्या काही मोकळ्या जागेमध्ये आपण 2-3 प्रकारचे असे फळझाडं लावणार आहोत मित्रांनो. तर आपल्या जे काही फळं आपल्याला खायलासुद्धा होईल आणि कुक्कुटपालनातसुद्धा आपल्याला उपयोगी पडेल मित्रांनो. सडलं गडलं फळ आहे, कोंबड्या आपल्या पस्ता करून टाकतात. आता मित्रांनो पाहून घ्या, सायंकाळची वेळ झाली आहे आणि किती सुंदर असा सूर्यास्त होत आहे मित्रांनो. तर सूर्य असा डुबून गेला आहे मित्रांनो. आणि तेच पलीकडचं आपलं असं मित्रांनो निसर्गरम्य आपलं घराच्या बाजूलाच आपलं कुक्कुटपालन आहे. याच्यामधून आपली एक निदान आर्थिक जी आपली गरज आहे तर ती मित्रांनो आपली भागून जाते. रोजचा आपल्याला मित्रांनो आठवड्यातून पैसा येत राहतो आणि आपली एक जे काही तुटकी-फुटकी जी गरज आहे ती आपली मित्रांनो या कुक्कुटपालनातून भागून जाते. आणि वेळसुद्धा मित्रांनो यांच्यामध्ये आपला निघून जातो. पलीकडे बघाल तर आपलं इकडे घर आहे, बघू शकता आपण. आता घराच्या बाजूलाच आपला हा परसातील कुक्कुटपालनाचा शेड आहे मित्रांनो. हा शेड मित्रांनो आपण स्वतः बनवला आहे आणि कशा प्रकारे आपण बनवला त्याचा मित्रांनो एक छोटासाच व्हिडिओ टाकला आहे. आणि याचा मित्रांनो किती खर्च आपल्याला लागला आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप याचा व्हिडिओ मित्रांनो आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकवणार आहे मित्रांनो. की आपण शेड कशा पद्धतीचा किती खर्च लागला आहे याचा व्हिडिओ आपण टाकणार आहोत मित्रांनो. तर आतमध्ये बघू शकता आपण. तर इथे भरपूर आपल्याला काही कामं करायची आहे आणि जी काही आपण कामे करू त्याची मित्रांनो अपडेट आपण वेळोवेळी तुम्हाला देऊच. तर मित्रांनो आपलं कसं वाटलं कुक्कुटपालन आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.